स्लॉट्स केले होते ना. हो. ठीक आहे. आणि आयो फ्रंट पॅनल आणि हे पण केलं होतं का नव्हतं केलं? मला आठवत नाही दोन गोष्टी. हो, इथपर्यंत तर आलेलो होतो. झालं होतं ना. ओके. आपण बायस वरती येऊयात. अर्ली एज मध्ये बायस म्हणायचे, आता UEFI असं म्हणलं जातं. UEFI. ठीक आहे. आणि सीमॉस बॅटरी हे त्याच्यावरचे एक मेन कॉम्पोनंट्स आहेत, ज्याच्यामध्ये बायस मधनं पोस्ट जे आपण मागच्या वेळेला बघितलं ते एक होतं. कॉन्फिगरेशन सिस्टीमचे जे पॅरामीटर्स आहेत ते सगळे कॉन्फिगरेशन पार्ट इथं होतं. बूट प्रोसेस करायला ऑपरेटिंग सिस्टीमची बायस मधनं हेल्प होते. आणि बायसचे जे काही हे माहिती आहे ती स्टोअर करण्यासाठी जी काय पॉवर लागते ती आपल्याला सीमॉस बॅटरीवरनं मिळतात. टिपिकली जी काही सीमॉस बॅटरी वापरली जाते ती CR2032 अशी एक बॅटरी असते. ती गोल अशी चपटी बॅटरी असते, जसे घड्याळातला सेल असतो तसंच थोडा मोठा सेल असतो तो. आणि ती बॅटरीमुळे त्या बायसचं जे फ्लॅश असते, बायस ही एका फ्लॅशमध्ये स्टोअर केलेली असते, जी आपल्याला इलेक्ट्रॉनिकली इरेज करून परत लोड पण करता येते. पण ती लोड राहण्यासाठी त्याला पॉवर द्यावी लागते टिपिकली. तर ती जी काय टाइम वगैरे आपण बघितलं असेल, डेट टायमिंग जे रिसेट वगैरे करतो आपण, तर ते बॅटरीच्या बरेचदा बॅटरी गेली की ते सिस्टीम टाइम काहीतरी भलताच दाखवतो, जुना पुराणा काहीतरी दाखवतो. तो या बॅटरीमुळे दाखवतो. तीन तीन 3 ते 4 वर्षामध्ये या बॅटऱ्या आपल्याला चेंज कराव्या लागतात, तेवढं त्याचं लाईफ असतं. आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये बायस वरतीच बघणार आहोत, लेक्चर 3च्या ह्याच्यामध्ये. पण आता आपण याची फक्त इन्फॉर्मेशन याच्यामध्ये घेतली कारण तो मदरबोर्डवरचा एक मेजर कॉम्पोनंट आहे. आता सुपर आयो आणि सेन्सर हे पण माझ्या मते आपलं काल झालं होतं असं मला वाटतंय. पण एनिवे, सुपर आयो आणि कंट्रोलर्स काय असतात ते पण मदरबोर्डवरचा एक हे आहे, मल्टीफंक्शनल चिप आहे, जे वेगवेगळे जे लिगसी फंक्शन्स आहेत ते सगळे ह्याच्यामधनं चालतात. जसं PS2 पोर्ट आहे किंवा पॅरलल पोर्ट आहे. फॅनचा स्पीड मॉनिटर करायचा आणि त्याला कंट्रोल करायचा आहे. त्याचा सिस्टीमचा म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर काय आहे काय नाही हे बघण्यासाठी आहे. आणि नेटवर्क म्हणजे सेन्सर नेटवर्क आहे ते, ज्याच्यामध्ये मदरबोर्डचे जे काही मल्टिपल सेन्सर पॉइंट्स आहेत, जसं सीपीयूचं टेम्परेचर आहे, त्यानंतर जो आपला VRM आहे व्होल्टेज रेग्युलेटर आहे त्याचं टेम्परेचर मॉनिटरिंग आहे, चिपसेटचं टेम्परेचर आहे, ते ओव्हरऑल अख्ख्या ह्याचं टेम्परेचर आणि त्याच्यावरनं फॅनचे RPM. म्हणजे जर का आपण मदरबोर्डवरती एक्स्ट्रा फॅन लावलेले असतात काही, ते सेन्स करतात जास्त हिटअप होतंय का. जास्त हिटअप व्हायला लागलं की काय करतो तो फॅन ऑटोमॅटिकली जो कॅबिनेट वरती लावलेला फॅन आहे तो सुद्धा चालू करतो, की जेणेकरून हीट डिसिपेशन व्हावं आणि टेम्परेचर मेंटेन राहावं. त्यासाठी बरेचसे वेगवेगळे कंट्रोलर्स असतात याच्यामध्ये. जसं नेटवर्कचा कंट्रोलर आहे, ऑडिओचा कंट्रोलर आहे. आता याच्यामध्ये काय होतं, ऑडिओ हा वेगळं कार्ड म्हणून लावावं लागायचं, मल्टीमीडिया कार्ड म्हणून कार्ड यायचं क्रिएटिव्हचं, ते तिथे लावावं लागायचं. आता तो चिपसेटच आहे आणि तो डायरेक्टली मदरबोर्डवरतीच माउंट केलेला असतो. छोटासा चिप्स आहे ती, आणि त्याच्यामधनं सगळं ऑडिओचं हे होतं. मग ते ऑडिओमध्ये इनपुट आणि आउटपुट हे दोन्ही त्याच्यामध्ये कन्सिडर होऊन जातात, म्हणजे येऊन जातात त्याच्यामध्ये. जर का तुम्हाला अजून भारी काही ऑडिओचा लावायचा असेल तर याला परत तुम्हाला एक एक्सटेन्शन कार्ड लावावं लागतं, ज्याच्यामध्ये 5.1 किंवा 7.1 तुमच्या ऑडिओचे इनपुट्स त्याच्यामधनं चालतात. तर ते कार्ड एक्स्ट्रा लावून तुम्ही त्याच्यावरती पण अजून चांगला आवाजाचं हे घेऊ शकता. तसंच नेटवर्कचं आहे, ब्ल्यूटूथ किंवा वायफाय वाले जे काही मॉड्यूल्स आहेत
ते सगळे त्याच्यावरती माउंट होतात आणि कंट्रोल त्याच्या पण त्या मदरबोर्डवरनच व्हायला लागतं. बरेचदा मग आता हे वायफाय आणि ब्लूटूथच्या चिप्स जे आहेत त्या मदरबोर्डवरतीच माउंट यायला लागलेले आहेत. त्याला वेगळं काही तुम्हाला बाहेरनं लावायची गरज लागत नाही. हा एक ट्रस्टेड हे माझ्या मते झालं होतं का? बरं ठीक आहे. एनिवे ट्रस्टेड प्लॅटफॉर्म TPM जे आहे तो सिक्युरिटी पण देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जे बूट बूटिंग सिक्युअर बूटिंग प्रोसेस बूट होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बीट लॉकर होतं. म्हणजे हार्डवेअर जे आहे ते ऍक्सेलरेट करण्यासाठी डिस्क इन्क्रिप्शन त्याच्यामध्ये असतं किंवा मी त्याचे ते आपण आता पुढच्या टॉपिक मध्ये प्रॉपरली घेऊया. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगण्यासारख्या आहेत सिक्युरिटी लॉक मध्ये. तर हा वेगळाच घेऊयात आपण. आता आपण थोडस बायस कडे वळणार आहोत. त्याच्या अगोदर एक 2-3 स्लाइड्स राहिल्यात त्या संपून घेऊ आणि मग पुढे जाऊया आपण. तर काल आपलं बोलणं चालू होतं सगळ्या मदरबोर्डच्या कसं कॉम्प्लेक्स असून सुद्धा तो एवढा लाइटनिंग फास्ट कसं काय त्याचं कॅल्क्युलेशन होतं. तर त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे कंट्रोलर ठेवलेले आहेत. तो कंट्रोलर त्या हार्डवेअरचा कंट्रोलर तो त्या मदरबोर्डच्या ह्याच्या बरोबर बोलतो आणि मग तिथनं पुढे त्याचं कम्युनिकेशन होतं. ते कशा पद्धतीने होतं आपण एक एक्झाम्पल घेऊयात म्हणजे तुम्हाला थोडीशी त्याच्याबद्दलची आयडिया येऊन जाईल. आता एखादं इनपुट डिव्हाइस आहे, सपोज माऊसनी आपण क्लिक केली तर इलेक्ट्रिकल सिग्नल USB च्या माध्यमातून त्या मदरबोर्ड पर्यंत पोहोचतात. मग तिथे एक कंट्रोलर चिप आहे. ती कंट्रोलर चिप काय करते, मदरबोर्डच्या चिपसेट वर तो रिसिव्ह झालेला सिग्नल आहे तो घेते आणि रॅम पर्यंत पाठवते. मग रॅम काय करतं, तर रॅम मदरबोर्डला सांगतं की CPU ला सांग की माझ्याकडे हा इंटरप्ट आलेला आहे माऊसच्या रिलेटेड आणि तो तुला हँडल करायचा आहे. मग CPU काय करतो, त्या लोकेशनला जो काही सिग्नल आलेला आहे कंट्रोल ह्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये तिथनं तो सिग्नल उचलतो आणि ती म्हणजे मधलं त्याची जी काही प्रोसेस असते ती इंटरप्ट करतो. हा सिग्नल घेतो आणि ही जी काही प्रोसेस आलेली आहे ती प्रोसेस पुढे घेतो. ती इनपुट म्हणून घेतो, त्याच्यावरती काम करतो आणि आपल्याला माऊसनी या ह्याच्यावरती क्लिक झालेला आहे. मग आता पुढचं त्याचं काय असेल ती प्रोसेस तो पुढे चालवतो. अशा पद्धतीने हे चालतं. अजून हे डीप मध्ये आपल्याला जायचंय पण त्याला थोडा वेळ आहे. हे मदरबोर्डच्या फंक्शन मध्ये कशा पद्धतीने तुमचं इनपुट डिव्हाइस काम करतं, कशा पद्धतीने तुमचं कंट्रोलर चिप्स हँडल होतात आणि CPU अलर्ट जाऊन कशा पद्धतीने CPU त्या इंटरप्ट वरती काम करायला घेतो आणि मग नंतर त्याच्यावरनं जर का आउटपुट काही द्यायचं असेल तर तो आउटपुट पुढे देतो. मग आता CPU काय करतो त्याच्यामध्ये ऍक्शन घेताना की सीपीयूला एकदा मदरबोर्डच्या ह्याच्यामधनं रॅम मधनं तो घेतला की तो जो काही कोड आलेला असतो त्याच्या म्हणजे ऍड्रेस मिळालेला असतो त्या ऍड्रेसला तो जातो. तिथं तिकडची जी काही इन्स्ट्रक्शन असते ती इन्स्ट्रक्शन डिकोड करतो. ती इन्स्ट्रक्शन डिकोड करून त्यातनं डेटा जो आहे तो डेटा काढला जातो आणि जी काय प्रोसेस पुढची सांगितलेली असते ती पुढे घेऊन जातो आणि मग पुढे तो प्रोसेस करतो. आता याच्यामध्ये काय होतं, जो काही पाथवे दिलेले आहेत, पाथवे म्हणजे आपण बस म्हणूयात त्याला, ते जे काही बस आहेत त्या बस मधनं हे सगळे सिग्नल्स पुढे जातात. त्या मग रॅम पर्यंत पोहोचतात किंवा रॅम पासून येऊन परत ह्याला मदरबोर्डवरनं जर का डेटा स्टोअर करायचा असेल तर डेटाच्या ह्याच्यामध्ये जातात म्हणजे स्टोरेज कडे जातात किंवा टेम्पररी असेल तर तो टेम्पररी त्या ह्याच्यामध्ये मेमरी रॅम मध्ये तो स्टोअर करतो आणि अशा गिगाबाईट हे त्याच्यामध्ये म्हणजे
पर सेकंदला भरपूर साऱ्या इन्स्ट्रक्शन त्याच्यामध्ये रन केल्या जातात आणि त्याचं आउटपुट किंवा इनपुट जी प्रोसेस आहे ती त्या पर्टिक्युलर डिव्हाइसला कंट्रोलरकडे परत पाठवली जाते आणि कंट्रोलर परत त्या पद्धतीने, म्हणजे सपोज आता हे माऊसने क्लिक केला, आता हे आउटपुट डिव्हाइसला द्यायचं आहे की प्रिंट बनायचं आहे, मग त्या प्रिंटरच्या कंट्रोलरकडे ती इन्फॉर्मेशन पाठवायचं काम झालेलं असतं. मे बी डायरेक्ट मेमरी ऍक्सेसनी त्याला मिळालेलं असतं किंवा सीपीयू कडनं ती इन्स्ट्रक्शन रूट होऊन तिथपर्यंत आलेली असते. मग त्या प्रिंटरच्या ड्रायव्हर पर्यंत जाते, प्रिंटरच्या ड्रायव्हर मधनं ती कंट्रोलरला जाते आणि कंट्रोलर ते एक्झिक्यूट करतो, प्रिंटरला इन्फॉर्मेशन पाठवून देतो. अशा पद्धतीने सीपीयूचं पुढचं प्रोसेसिंग होतं. आता मी ऍक्च्युली खूप पुढे निघून गेलो, पण स्टेप 3 जी आहे ती स्टोरेजची स्टेप आहे आपल्या या ह्याच्याप्रमाणे. तर ती वेगवेगळ्या ह्याच्यानी स्टोअर केली जाते. जर का एनव्हीएमई किंवा एसएसडी वगैरे अशा हार्ड ड्राईव्ह असतील तर त्याला डायरेक्ट सीपीयू बस दिलेली आहे. त्या डायरेक्ट सीपीयू टू डायरेक्टली त्या ह्याच्यापर्यंत एनव्हीएमईच्या हार्ड ड्राईव्हच्या पर्यंत डेटा डायरेक्ट पोहोचवण्याचं काम होतं. आणि ट्रॅडिशनल साठा ड्राईव्ह किंवा एचडीडीच्या याच्यामध्ये तो रूट करून मदरबोर्डच्या चिपसेट मधनं डेटा जाऊन मग पुढे त्याच्यामधनं जायचा. त्याच्यामुळे साध्या हार्ड ड्राईव्हचा स्पीड हा कमी पडायचा, वेरॅज एसएसडी किंवा एनव्हीएमई यांचा स्पीड जास्त मिळायचा. त्याला कारण पण अजून दुसरं होतं. हार्ड ड्राईव्ह जे होते ते अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये होते, ते रोटेट होतात आणि त्याच्यावरती मॅग्नेटिकल फील्ड 0101 हे करत जातं आणि मग तो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. त्याला जास्त वेळ जातो. वेरॅज एनव्हीएमई किंवा एसएसडी आपण बघतो, एसएसडी हार्ड ड्राईव्ह बघतो, या डिजिटल असतात आणि डिजिटल असल्यामुळे त्यांचा स्पीड फास्ट असतो. त्याच्यामुळे हे डायरेक्ट सीपीयूला डेटा पाठवणं पण सोपं जाऊ शकतं. आणि मग सगळ्यात शेवटी जे काही एक्सटर्नल डिव्हाइसेस आहेत त्यांच्यापर्यंत तो सिग्नल, जसं मगाशी मी सांगितलं की कंट्रोलर थ्रू प्रिंटरला प्रिंट जाते, मग तिथपर्यंत त्या पद्धतीने ही प्रोसेस होते आणि आउटपुट डिलिव्हर केलं जातं. अशा पद्धतीने मदरबोर्डचं जनरल वर्किंग होतं. याच्यामध्ये अजून आपल्याला पुढे जाऊन प्रोसेस कशा हँडल होतात हे प्रत्येक सीपीयूचा, डीएमएचं, वेगवेगळ्या पार्टचं आपण ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल समजून घेऊ त्याच्यामधनं आपल्याला जास्तीत जास्त समजत जाईल आणि नंतर आपण ते कशा पद्धतीने डेटा फ्लो होतो आणि कुठं त्याला आपण हॅकर त्याला हॅक करायला जाऊ शकतो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यावेळेला समजेल. तर हे आता ऑलमोस्ट मदरबोर्डचा पार्ट संपलेला आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मदरबोर्डचे हिडन वर्क करणारे जे आहेत ते पॉवर डिलिव्हरी देणारं VRM आहे, व्होल्टेज रेग्युलेटर जो मॉड्यूल हे आहे तो एक पार्ट आहे. चिपसेट्स आहेत ज्या मागे बसून सगळं कंट्रोल करत असतात वेगवेगळ्या. त्यानंतर बायस आहे जो ऍक्च्युअली बूट करायला किंवा सगळे ड्रायव्हर्स तिथे इनिशियलाइज करायला, हार्डवेअर चेक करायला हा बायस मदत करत असतं आणि स्टॅबिलिटी सगळ्याची आणायचं कामही मदरबोर्ड करत असतो. अशा पद्धतीने मदरबोर्डचं आपलं हे टॉपिक संपलेलं आहे. पण तुम्हाला माझं स्क्रीन दिसतंय आता पुढच्या याचं? दिसतंय सर, दिसतंय. हा दिसतंय ना, कारण मी ते टॅब मारला तर ते टॅब चालेल की नाही मला माहित नव्हतं, पण आता दिसतंय. मग आता आपण मदरबोर्डचं ओव्हरऑल बघितले काय काय कॉम्पोनंट असतात. आता आपण त्याच्या बायसच्या सिस्टीम वरती आता थोडंसं फोकस करूयात. या ह्याच्यामध्ये बायस म्हणजे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम. एकदम सिंपल ह्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांवरनं पण लक्षात येईल की बायस इनपुट आउटपुट सिस्टीम आहे. हा एक इसेन्शियल कम्प्युटरच्या ह्याच्यामधला एक इसेन्शियल पार्ट आहे. हा टाईप एक फर्मवेअर सारखा आहे जे स्टोअर केलेलं असतं मदरबोर्डच्या एका मेमरी चिपमध्ये, ज्याला आपण फ्लॅश मेमरी म्हणतो. फ्लॅश मेमरी जी आहे ही फ्लॅश मेमरी आपल्याला इलेक्ट्रॉनिकली इरेज करता येते आणि इलेक्ट्रॉनिकली राईट करता येते. पण त्याला काही मेथड आहेत,
त्याचे काही हे आहेत, तर त्या ह्यानीच आपल्याला बायसला अपग्रेड करणं पॉसिबल होऊ शकतं. त्याच्यामध्ये आता आपण बायसचा अभ्यास करताना जास्त पुढे गेलो का नाही, बायसचा अभ्यास करताना बूटस्ट्रॅप लोडर हा एक मेन पार्ट येतो. बूटस्ट्रॅप लोडिंग म्हणजे काय, तर तो प्रोसेस जी ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती मेन मेमरीमध्ये आणणे आणि पॉवर ऑन झाल्यापासून ती तिथपर्यंत आणणे, हे जे काम आहे त्याला म्हणतात बूटस्ट्रॅप. बरोबर आहे. आणि त्याचं त्या ओएस ला जे लोड केलं जातं त्याला बूटस्ट्रॅप लोडिंग म्हणलं जातं. ठीक आहे. आता हे कशा पद्धतीने बायस मध्ये हँडल होतं, तर आपण कालपासून हेच सारखं कंटिन्युअसली म्हणतोय की बायस कशी काम करते. तर आता आपण थोडस पुढच्या लेवलला आलोय की बायसनी आता पोस्ट केलेलं आहे, सगळे डिव्हाइसेस इनिशियलाइज केलेले आहेत. आता तो काय करतो, चेक करतो की बुटेबल डिव्हाइसच्या ऑर्डर काय काय मला दिलेले आहेत. सपोज त्याच्यामध्ये प्रायमरी दिलं असेल, पेन ड्राईव्ह म्हणून दिलं असेल बुटेबल हे करायला, तर त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, तर तो पेन ड्राईव्ह आहे की नाही हे तो बघतो. पेन ड्राईव्ह नसेल तर तो सेकंडरी डिव्हाइस कुठले येणार आहे त्याच्यामध्ये बुटेबल कुठले दिले, तर हार्ड ड्राईव्ह दिलेला असेल तर तो हार्ड ड्राईव्ह कडे जातो आणि मग तो त्याचा बूट सेक्टर जो असतो तो प्रायमरी ट्रान्सफर करतो त्याचे कंट्रोल सगळे, आणि मग ते ते उचलून सगळा जो काही स्टार्ट आहे बुटिंगची प्रोसेस, ओएस लोड करायची जी प्रोसेस आहे ती ओएस लोड करणे म्हणजे मेमरीमध्ये हार्ड डिस्क मधनं उचलायची आणि त्याची रिप्लिका कॉपी ही मेमरी रॅम मध्ये करायची. हे काम जे आहे ते या प्रोसेसमध्ये होतं. हे सगळ्या गोष्टी बायस हँडल करतात. का का मॅटर करतं हे, तर ओएस नसेल तर ऑपरेटिंग सिस्टीम नसेल तर ते हार्डवेअर पण व्यवस्थित चालणार नाही, कारण त्याच्याबरोबर आपल्याला कम्युनिकेट करता येणार नाही. ओएस हे माध्यम आहे जे आपल्याला व्हिज्युअली दिसतं आणि त्या व्हिज्युअल माध्यमातून आपण कम्प्युटरला क्लिक किंवा इनपुट काही जे देतो त्या इनपुट ह्याच्यापासून आपण त्याच्याबरोबर कम्युनिकेट करून आपल्याला इन्स्ट्रक्शन आपल्या रन करून घेण्याचं काम आपण कम्प्युटरवरनं करत असतो. आता ह्यात पुढचा पार्ट बघितला तर सिस्टीम म्हणजे कॉन्फिगरेशन कंट्रोल सेंटर कशा पद्धतीने याच्यामध्ये असतं, बायसमध्ये काय काय गोष्टी होतात त्याच्यामध्ये आपण आता डीप जाणार आहोत. तर बायसमध्ये पहिल्यांदा तर सगळ्यात रॉ म्हणलं तर तुमचा सिस्टीमचे डेट आणि टायमिंग किंवा क्लॉक जे आहे ते सेट करायला येतं. त्याच्याबरोबर जी काय इंटिग्रेटेड हार्डवेअर कॉम्पोनंट्स आहेत त्यांना एनेबल करणं किंवा डिसेबल करणं हे बायसचा स्कोप मध्ये येतं. त्याच्यानंतर मेमरी टायमिंग आणि सीपीयूचे सेटिंग्स हे एका सिंक्रोनाइज करण्याचं काम याच्यामधनं केलं जातं. त्यानंतर बूट प्रायोरिटी काय आहे, त्याची ऑर्डर कशी असणार आहे हे सेट केली जाते बायस मधनं. त्याच्यानंतर सिक्युरिटी पासवर्ड वगैरे जे द्यावे लागतात, म्हणजे एक ऍडमिनिस्ट्रेटरचा किंवा एक ऑपरेटरचा, जसे दोन पासवर्ड जनरली याच्यामध्ये बायसला जाताना असतात, तर ते पासवर्ड त्याच्यामध्ये सेट करणं आणि ते मेंटेन करणं हे काम त्याचं असतं. आणि हे जे टेम्परेचर आहे, फॅन स्पीड आहे, त्याला मॉनिटर करण्याचं काम ते असतं. आता हे सगळं करताना जी मगाच परत तोच एक पॉइंट परत आलेला आहे इथे की ते सीमॉसची पॉवर बॅटरी असते एक, त्या सीमॉस पॉवर बॅटरीमुळे ह्या सगळा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. आता जनरली बायसला आपण कधी कशा पद्धतीने ऍक्सेस करू शकतो, तर आपण ज्या वेळेला आपण कोल्ड बूट करत असतो, कोल्ड बूट
ची प्रोसेस. कोल्ड बूट म्हणजे काय आपण आताच्या फायनल याच्यामध्ये लेक्चरमध्ये सगळ्यात शेवटच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. पण ज्या वेळेला आपण पॉवर ऑन बटन दाबतो त्याच वेळेला ज्या वेळेला स्क्रीन येणार असतं त्याच वेळेला आपण जर का ह्याच्याप्रमाणे डेल किंवा F2 किंवा F10 किंवा एस्केप अशा कीज दाबल्या, हे ऍक्च्युली टिपिकली वेगवेगळ्या मदरबोर्डचं वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्फिगर केलेलं असतं. डेलचा मदरबोर्ड असेल तर F2 किंवा F12 चालतं, काही याच्यामध्ये डेल चालतं. अशा वेगवेगळ्या कीज आहेत ज्याने आपल्याला बायस बूट प्रोसेस चालू होण्याच्या अगोदर आपल्याला ते दाबावे लागते की, आणि त्याने ते बायस मध्ये जातं आणि बायस मध्ये जाऊन मग आपल्याला कॉन्फिगरेशनचा पार्ट जो आहे तो बघता येतो. आता ज्या वेळेला पहिल्यांदा स्टार्ट होतं त्यावेळेला पोस्ट आपली पॉवर ऑन सेल्फ टेस्ट चालू होते. त्याच्यामध्ये काय काय बघितलं, आता हार्डवेअर चेक्स काय काय केले जातात बायस कडनं. तर सगळ्यात पहिल्यांदा सीपीयू चेक केला जातो. प्रोसेसर फंक्शन करेक्ट करतोय का, त्याचे रजिस्टर्स त्याच्याबरोबर आहेत का, या गोष्टी बघितल्या जातात. मेमरी टेस्ट घेतली जाते. त्या मेमरी टेस्ट मध्ये बरेचदा दोनच्या म्हणजे ए स्लॉट आणि बी स्लॉट याच्यामध्ये आपल्याला कंपल्सरी रॅम लावावी लागते, जेणेकरून ते जर स्पीड फास्ट होतं. पण हा जर का ए आणि बी 4 स्लॉट आहेत तर ए आणि बी मध्ये त्या रॅम लावलेल्या नसतील तर ती इथेच ते थांबवून ठेवतं आणि ते थांबवल्यानंतर आपल्याला सिग्नल पण देतं. ते सिग्नल कशा पद्धतीने दिले जातात आणि त्याचा काय फॉर्मॅट असतो हे आता आपण बघूयात, पण त्याच्या अगोदर ही स्लाइड समजून घेऊयात. डिव्हाइसेस कुठले कुठले आपल्याला त्याच्यामध्ये लावलेले आहेत, कुठले डिव्हाइसेसचं हार्डवेअर डिव्हाइसेस म्हणजे हार्डवेअर जे आहे, हार्डवेअर कॉम्पोनंट कुठले कुठले आहेत, मे बी ते इंटरनल असतील किंवा एक्सटर्नल असतील, या सगळ्याचा अभ्यास केला जातो. जे काय त्याच्याकडे पूर्वी होतं ते पूर्वी असलेले डिव्हाइस आता आहे का, असेल तर ते चांगल्या कंडिशन मध्ये आहे का, आपल्याबरोबर कम्युनिकेट करू शकते का, हे सगळं त्याच्यामध्ये बघितलं जातं. आणि नंतर मग जे काही पेरिफेरल्स आहेत, कीबोर्ड, डिस्प्ले बाहेरचे, हे सगळे प्रेझेंट आहेत का, हे या गोष्टी याच्यामध्ये बघितल्या जातात. आणि मग आपली प्रोसेस चालू होते. इन केस यातलं काहीतरी फेल होत असेल, जे मेजर कॉम्पोनंट आहे, डिस्प्लेच नाहीये किंवा मेमरीज नाहीये, तर ते काहीतरी सिग्नल देत असतात आणि ते सिग्नल आपल्याला समजत असतात. बेसिकली म्हणजे हार्डवेअर मॅनेजमेंटसाठी बायस एकदम हे इंटरमिजिएट काम करतं. त्याचे बरेचसे फायदे आपल्याला याच्यामध्ये दिसतात. तर त्याच्यामध्ये पहिला बेनिफिट जो आहे तो आपल्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर याच्यामधले गॅप जी आहे ती गॅप भरून काढायचं काम जे आहे ते बायस करतं, ज्याच्यामुळे प्रत्येक सॉफ्टवेअर डेव्हलपरला त्या हार्डवेअरच्या बेसिक्स पर्यंत जायची गरज लागत नाही. त्याला एक फॉर्मॅट मिळाला, हा याच्याबरोबर हे कमांड जर का टाकलं तर तो इनपुट घेणार आहे, हे कमांड टाकलं तर आउटपुट घेणार आहे, हे कमांड टाकलं तर प्रोसेस करणार आहे. एवढ्या 3 गोष्टी त्याला समजल्या, म्हणजे अशा टाईपच्या ज्या गोष्टी आहेत त्या समजल्या एखाद्या हार्डवेअर बद्दलच्या, तर तो तेवढ्याच फक्त त्याला देणार. बाकीचं जे आतलं प्रोसेसिंग होणार आहे, कशा पद्धतीने ते प्रिंट करणारे वगैरे, ह्या गोष्टी त्याला समजून घ्यायची गरज लागत नाही. इनपुट आउटपुट प्रोसेस या 3 गोष्टी कशा पद्धतीने त्याला द्यायच्या, तेवढं दिलं की त्याचं काम झालं. आणि ते देत असताना त्याच्याबरोबर काय डेटा सेट द्यायला पाहिजे, काय डेटा सेटचा ऍड्रेस द्यायला पाहिजे की इथनं एवढी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन इथनं घे आणि प्रिंट कर, असं कमांड त्याला द्यायचं. तर ते एवढं त्याला प्रिंट कसं ऑपरेशन करतं हे बघायची गरज त्याला लागत नाही हार्डवेअरवाल्याला. त्यामुळे ऍप्लिकेशन्स एकदम सोपी डेव्हलप होतात. हार्डवेअर इंडिपेंडंट होऊन जातं ओएसच्या, म्हणजे ओएस ऑपरेटिंग सिस्टीम जी काय असेल त्याच्या ती कुठली टाका तुम्ही त्या ह्याला, तर त्याच्या बरोबरीने बायस बरोबर कम्युनिकेशन होऊन तिथे चालतं. म्हणजे मी इथं लिनक्स टाकली
तरी माझा प्रिंटर चालणार आहे. फक्त काय त्याचे ड्रायव्हर्स वेगळे घेतलेले असणार आहेत. ते ड्रायव्हर्स बायसला म्हणजे ओएस आणि बायस यांचं कम्युनिकेशन करण्यासाठी आणि त्याच्या कंट्रोलरचं कम्युनिकेशन करण्यासाठी जे काय ड्रायव्हर्स लागतात ते त्याच्यामध्ये लोड करून तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम वरती काम करू शकता. दुसरं म्हणजे अशा पद्धतीचे त्याचे बायसचे बेनिफिट्स त्याच्यामधनं आपल्याला बायसचा उपयोग त्याच्यामधनं होतो. आता बघितलं तर ड्रायव्हर मॅनेजमेंटचं काम जे आहे तेही ते हेच करतं. तर कशा पद्धतीने करतं तर आता कीबोर्ड हे इनपुट म्हणजे वेगवेगळे कीबोर्ड आहे किंवा काही बेसिक स्क्रीन आउटपुट्स आहेत, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस म्हणून आहेत किंवा डिस्क वरती काही ऑपरेशन्स करायचे आहेत, राईट सायकल किंवा रीड सायकल करायची आहे. तर त्याच्या कंट्रोलरची इन्फॉर्मेशन, त्याच्या ऍड्रेसेस, ते हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बायसच्या एका टेबलमध्ये स्टोअर केलेल्या असतात. त्यातनं आपल्याला त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करणं सोपं होऊ शकतं. याच्यावरनं तुम्हाला एकच लक्षात आलं असेल की बायस हे एक इसेन्शियल बॅकबोन आहे आणि त्याच्यामध्ये हार्डवेअर फाउंडेशन, हार्डवेअर जे आहे, हार्डवेअर लेअर आणि सॉफ्टवेअर लेवल हे वेगवेगळे असून सुद्धा एकत्र एकाच ह्याच्यावरती काम करू शकतात. ट्रबल शूटिंगसाठी वापरलं जातं. एखाद्या वेळेला ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे डिस्प्ले येत नाहीये किंवा बायस बूट होतानाच ते चेक करतं सगळे डिव्हाइसेस बरोबर आहेत नाहीयेत आणि तिथे स्टॉप करतं. सिस्टीम कॉन्फिगरेशन त्याच्यामधनंच होतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ऍक्सेस हार्डवेअर लेवलला न देता म्हणजे असा कधीच आपल्याला डायरेक्ट मिळालं नसतं जोपर्यंत आपण पूर्ण सॉफ्टवेअरमध्ये त्या हार्डवेअरचं लिहून ठेवलं नसतं. तर पण बायसमध्ये आणि त्याचे जे काही कंट्रोलर आहे त्या कंट्रोलर दोघांचे दोघं एकत्र होतात आणि ते सॉफ्टवेअरच्या ह्याला व्यवस्थित सिस्टीम कॉन्फिगरेशनला आपल्याला सांगतात आणि ऑब्विसली ओएस लोड करायला वगैरे सपोर्ट त्याच्यामधनं मिळाला जातो. आता बायस मध्ये बघितलं तर जुन्या ह्याला बायस म्हणायचे, आत्ताच्या नवीन ह्याला UEFI म्हणलं जातं. त्याला युनिफाईड एक्सटेन्सिबल फर्मवेअर इंटरफेस असं नाव दिलं जातं. त्याच्यामध्ये भरपूर सारे चेंजेस झालेले आहेत. बरेचसे ऍड्रेस बँक त्याच्यामध्ये वाढलेली, ऍड्रेस टेबल वाढलेला आहे. बऱ्याचशा गोष्टींचे चेंजेस त्याच्यामध्ये आहेत. पण त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आणि दिसणारा चेंज जो आहे तो ग्राफिकल इंटरफेस त्याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला माऊस ऑपरेट करता येतो. बायसमध्ये तुम्हाला माऊस ऑपरेट करता येत नव्हता. तो तुम्हाला एका वेळेला सिंगल स्क्रीनच ओपन करू द्यायचा. आता याच्यामध्ये मल्टिपल स्क्रीन्स एकाच वेळेला, मल्टिपल गोष्टी आपण एकाच वेळेला करू शकतो. तो त्याचा फायदा आहे. त्याच्याबद्दल पण आपण माहिती पुढे घेणार आहोत. आता आपण पीसीचा बूट सिक्वेन्स वरती थोडंसं अजून फोकस करूयात, अजून डीप मध्ये जाऊयात त्याच्या की कशा पद्धतीने बूट सिक्वेन्स फॉलो केला जातो आणि ती प्रोसेस कशा पद्धतीने मॅनेज केली जाते. तर सगळ्यात पहिल्यांदा होतं ते पॉवर इनिशियलायझेशन होतं. पॉवर सप्लाय ऍक्टिव्हेट झाल्यानंतर पॉवर सप्लाय युनिट जे असतं त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघितलं जातं की म्हणजे सगळे कॉम्पोनंट्सला पॉवर जाते का. दुसरं व्होल्टेज स्टॅबिलाईज केलं जातं. इंटरनल कॅपॅसिटर त्याला चार्ज इंटरनल कॅपॅसिटर्स वगैरे त्याच्यामध्ये असतात, व्होल्टेज रेग्युलेटर्स असतात जे अख्ख्या ह्याच्यामध्ये बेसिकली +3.3 व्होल्ट, 5 व्होल्ट आणि 12 व्होल्ट प्लस आणि निगेटिव्ह असे दोन्हीही व्होल्टेज त्यामध्ये स्टॅबिलाईज केले जातात. त्याच्यानंतर पॉवर गुड सिग्नल पाठवला जातो. पॉवर गुड सिग्नल हा असा असतो की तो मदरबोर्डच्या चिपसेटला 5 व्होल्ट सिग्नल पाठवला जातो पॉवर सप्लाय कडनं. ज्या वेळेला पॉवर सप्लाय हा सिग्नल 5 व्होल्टचा पाठवतो तेव्हाचे मदरबोर्ड चिपसेट म्हणतं की ओके, तुझ्याकडनं माझ्यापर्यंत व्यवस्थित सप्लाय आलेला आहे, 5 व्होल्ट परफेक्ट आलेला आहे. आता तू पुढची पोस्टची जी काही प्रोसेस आहे ती पोस्टची प्रोसेस तू चालू करू शकतो.
म्हणजे पा पाव म्हणजे जी पोस्ट पुढची जी काही हे आहे ती तुम्ही आता पुढचं बूट सिक्वेन्स म्हणूयात आपण, सॉरी, बूट सिक्वेन्स आपण तो पुढे जाऊ शकतो. हे होतं. जर का इथेच कुठे प्रॉब्लेम आला, तो +5 व्होल्ट नाही देऊ शकला, पॉवर गुड सिग्नल देऊ नाही शकला, तर तुमच्या ह्याच्यावरती ब्लँक स्क्रीन येतं, काही चालत नाही. आणि मग आपल्याला तो समजतो की ज्या अर्थी याचा काहीच डिस्प्ले होत नाही, त्या अर्थी हा पॉवर सप्लाय थोडासा फॉल्टी आहे आणि आता आपल्याला पुढे जाणं पॉसिबल नाही जोपर्यंत आपण पॉवर सप्लाय बघत नाही तोपर्यंत. आता प्रॅक्टिकल ह्याच्यामध्ये तो पॉवर सप्लायचा जो काही पॉवर गुड सिग्नल पाठवला जातो, तो कसा पाठवला जातो आणि आपल्याला तो कसा पॉवर सप्लाय बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये दिसतील. जनरली च्या 24 पिनचं जे कनेक्टर असतं, त्या 24 पिनच्या मधल्या भागामध्ये एक ऑरेंज कलरची केबल लावलेली असते. ती केबल आणि त्याच्या बाजूला असलेली ब्लॅक केबल. ब्लॅक केबल म्हणजे जी तुमची ग्राउंड केबल असते. ती ती सिग्नल त्या मदरबोर्डच्या चिपसेटला पाठवत असते आणि ग्राउंड जे असतं ते कॉमन असतं सगळ्या मदरबोर्डवरती. तर ह्या दोघांमधलं जे काही व्होल्टेज डिफरन्स आहे 0 व्होल्ट आणि +5 व्होल्ट, हा त्याचा काउंट केला जातो आणि त्यातनं आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळते. जर का आपण हे नुसतंच पॉवर सप्लाय आहे, त्याला जर का आपण ह्या 2 ह्याला ठिकाणी शॉर्ट केलं, तर पॉवर सप्लाय चालू होतो. तो चालू झाला याचा अर्थ यांनी चेक केलेला आहे आणि पुढची प्रोसेस चालू झालेली आहे, असा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये होतो. आ आता बायस 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 स्टार्टअप जे आहे याच्यावरती बघूयात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा पॉवर गुड सिग्नल मदरबोर्डला मिळाला, की मदरबोर्ड काय करतो? मदरबोर्ड म्हणतो, की आता मी रिसेट हा सिग्नल सीपीयूला पाठवणार आहे. मग चिपसेट, मदरबोर्डचा चिपसेट रिसेट हा सिग्नल त्याला पाठवतो, म्हणजे कमांड पाठवतो. ती कमांड त्याला मिळाली, की सीपीयू स्वतःला काय करतो, इनिशियलाइज प्रोसेसमध्ये जातो. तो त्याचा इन्स्ट्रक्टर पॉइंटर असतो. म्हणजे ज्यावेळेला आपण सीपीयू शिकू त्याच्यामध्ये आपल्याला समजेल, की वेगवेगळे असे त्याचे हे असतात. जसं आपण अनुक्रमणिका भरतो असते, तसं त्याचं एक टेबल आहे आणि त्या टेबलमध्ये वेगवेगळे रजिस्टर्स आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲड्रेसेस जाऊ शकतात किंवा डेटा जाऊन राहतो. तर त्या तसा इन्स्ट्रक्शन पॉइंटर नावाचा एक मेमरी आहे, टेम्पररी मेमरी आहे, ज्याच्यामध्ये ॲड्रेस दिलेला असतो. कुठं मला पुढचा डेटा कुठनं मिळणार आहे किंवा पुढची इन्फॉर्मेशन, पुढचा कोड मला कुठनं मिळणार आहे, तो त्या इन्स्ट्रक्शन पॉइंटरला माहिती असतो. तो जो ऍड्रेस दाखवेल त्या ठिकाणी सीपीयू जातो आणि तिथे सीपीयूचं हे जातो आणि तो तिथनं डेटा फेच करायला, त्या लोकेशन पासून डेटा फेच करायला सुरुवात करतो. तसंच या ठिकाणी ज्या वेळेला सीपीयू इनिशियलाइज म्हणून म्हणलं जातं, त्यावेळेला हे आपलं हेक्साडेसिमल फॉर्मॅट मधला हे आहे, FFF0H ह्या लोकेशन आहे. ह्या मेमरी ऍड्रेसचं लोकेशन तो सीपीयू इन्स्ट्रक्शन पॉइंटर वरती टाकतो. आता मेमरी काय करतं, ज्या वेळेला ओएस लोड करत असतं, बायस मधनं ज्या वेळेला ओएस लोड करण्यासाठी दिलं जातं, त्यावेळेला ते काय करत असतं, हार्ड डिस्क मधली जी काय ओएस आहे ती या मेमरीच्या रॅमच्या ह्या लोकेशन पासून टाकायला सुरुवात करतं, जेणेकरून सीपीयूला समजते की फर्स्ट पॉइंट जो आहे तो या लोकेशनला आहे आणि ह्या लोकेशन पासून आता मला डेटा फेच करायचा आणि ओएसचं ऑपरेशन मला चालू करायचं, हे इथं त्याला समजतं. नंतर मग ही प्रोसेस हे झालं, एकदा का त्यांनी तिथे तो ऍड्रेस टाकला इन्स्ट्रक्शन पॉइंटर मध्ये, की मग सीपीयू काय करतो, तिथनं फेच करायला घेतली इन्स्ट्रक्शन, त्या ऍड्रेस पासून घेतली आणि मग ऍक्च्युली त्या ऍड्रेस मध्ये अजून एक इन्स्ट्रक्शन असते, जम्प टू नावाची इन्स्ट्रक्शन असते. मग तो त्या ऍड्रेसवरनं
त्या ऍड्रेसवरनं उडी मारतो की जिथं ती आपली ऍक्च्युअली ओएस तिथं म्हणजे ओएसचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो तिथे दिसेल. हा 16 बाईटचा हा जो काही हे आहे नंबर आहे 4x F08 हे काय लोकेशन हे जे वेक्टर आहे रिसेट वेक्टर आपण त्याला म्हणतो तो 16 बाईटचा असतो. आणि जनरली या सिस्टीमचं पॉइंट आहे तीच इन्फॉर्मेशन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितली आणि जम्प बद्दलची पण माहिती सांगितलेली आहे. आणि जम्प असणं क्रिटिकल तुमची ऑपरेटिंग सिस्टीम बूटिंगची प्रोसेस सुरुवात झालेली हेही तुम्हाला सांगितलेलं. आता मधला पार्ट आपण पुढे मागे झाला. पोस्ट वरती पण आपण थोडस आता जास्त डीप मध्ये जाऊन बघूया की काय काय त्याच्यामध्ये पोस्ट मध्ये केलं जातं. सीपीयूचं व्हेरिफिकेशन टेस्ट होते, फंक्शन त्याचं एक्झिक्यूट प्रॉपरली होते सीपीयूचं ते बघितलं जातं. त्याच्यानंतर मेमरी चेक त्याच्यामध्ये केला जातो, कशा पद्धतीने रॅम होती, रॅम आहे किती किती जीबीची रॅम आहे, त्याचं पेजिंग किती असणार या सगळ्या गोष्टी त्याच्या वेळेला केलं जातं. मग ग्राफिक कार्ड लावलेलं असतं ना जे किंवा ऑनबोर्ड ग्राफिक कार्ड असतं याला इनिशियलायझेशनची प्रोसेस त्याच्यामध्ये होते. त्या आणि त्याला प्रिपेअर केलं जातं की आता तुला डिस्प्लेला आउटपुट द्यायचं आहे. स्टोरेज डिव्हाइस डिटेक्ट केले जातात, कुठले स्टोरेज डिव्हाइसेस आहेत, त्याचे टाईप काय आहेत, किंवा ऑप्टिकल ड्राईव्ह, फ्लॉपी ड्राईव्ह. आता फ्लॉपी ड्राईव्ह आणि ऑप्टिकल ड्राईव्ह जनरली कोणी वापरत नाही, पण बायस मध्ये हेही बघितलं जातं की कुठले ते डिव्हाइसेस आहेत किंवा एक्सटर्नल काही डिव्हाइसेस आहेत का, हे सगळं केलं जातं. त्याच्यानंतर पेरिफेरलचा चेक केला जातो ज्याच्यामध्ये कीबोर्ड, माऊस, नेटवर्क अडॅप्टर हे सगळे बघितले जातात. आणि एकदा का हे सगळ्या प्रोसेस झाल्या की मग तुमची ऑपरेटिंग सिस्टीम त्या बूट डिव्हाइस मधनं तिकडे बूट डिव्हाइस मधनं हँडओव्हर होतं आणि मग तिथे जातं. पण आता ह्याच्यामध्ये कुठेही एके ठिकाणी एरर यायला लागला तर वेगवेगळ्या प्रकारे बीप कोड वाजवले जातात. आता यांनी खूप छान सिस्टीम केली होती ज्या वेळेला मदरबोर्डचं पहिलं डिझायनिंग झालेलं असेल त्यावेळेला खूप छान सिस्टीम केली होती. त्यांनी त्याच्यामध्ये एक छोटासा स्पीकर पण ठेवला होता, लावला होता. तो असा एक्सटर्नल लावा लागायचा आपल्याला. आता मदरबोर्ड वरती तो इनबिल्ट येऊन जातो, म्हणजे ऑनबोर्डच येऊन जातो तो. तर त्याच्यामधनं ते काही एरर येतील या कुठली यातली मधली कुठली प्रोसेस मधलं काही आपल्याला प्रॉपरली नाही मिळालं डिव्हाइसेस किंवा जुने होते आणि आज नाहीये, डिस्प्ले ड्राईव्ह नाहीये, कीबोर्ड आहे पण माऊस नाहीये, असे काही हे झालं तर त्याच्यावरती वेगवेगळे बिप्स वाजले जातात, एरर बिप्स वाजले जातात. त्याच्यावरनं आपल्याला समजतं की काय प्रॉब्लेम नक्की आलेला असावा, एरर मेसेज काय असावा ह्याचा, ते आपल्याला लक्षात येतं. आता ते एरर बिप्स कुठले कुठले आहेत, हा हे जे आहेत आता जे मी काय सांगतोय हे बायसच्या म्हणजे अवॉर्ड नावाचे एक होतं किंवा AMI अमेरिकन ती कंपनी जी होती त्याचं होतं, फिनिक्स नावाचा एक बायस होती त्याच्याबद्दल होतं. यांचे हे कोड आहेत जनरल, याच्यापेक्षा वेगळं काही ठिकाणी असू शकतात पण जनरली अशा पद्धतीनेच ते आपल्याला डिटेक्ट होत होते. आता सगळी सिस्टीम जर का नॉर्मल असेल तर एक शॉर्ट बीप वाजतो आणि एक शॉर्ट बीप वाजून तुम्हाला डिस्प्ले यायला लागतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसेसरची इन्फॉर्मेशन वगैरे त्या बरीचशी माहिती त्याच्यामध्ये आपल्याला दिसायला लागते. जर का दोन शॉर्ट बीप वाजले तर मेमरीचा इश्यू असतो. मेमरी त्याची जी काय मेमरी चिप आहे ते जसं मी म्हणलं मगाशी ए आणि बी स्लॉट एकत्र भरलेले नाहीये किंवा ए स्लॉट व्यवस्थित आहे पण बी स्लॉटला काहीतरी धूळ आलेली आहे त्याच्यामुळे ती मेमरी प्रॉपरली ऍक्सेस होत नाहीये. लूज कनेक्शन आहे मेमरी मॉड्यूलचं लावलेलं आहे ते. त्याच्यानंतर ते प्रॉपरली म्हणजे कुठं जे असे वेगवेगळे काही मेमरीच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम ज्या वेळेला असतात त्यावेळेला दोन शॉर्ट बीप त्याच्यामध्ये वाजले जातात. त्याच्यानंतर मग एक शॉर्ट आणि एक लॉंग आणि एक शॉर्ट म्हणजे व्हिडिओ कार्डचा म्हणजे ग्राफिक्स अडॅप्टरच्या रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे तुमचं पुढे जाणं सिस्टीम किंवा डिस्प्ले येणं थांबलेलं आहे.
त्याच्यावरनं आपल्याला समजतं. आता कंटिन्यू बीप आले तर रॅम आहे, पण रॅमचा क्रिटिकल किंवा व्हिडिओ ग्राफिकची जी काही मेमरी आहे ह्याचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे तो कंटिन्युअस बीप मारत राहतो. मग यापैकी कुठला प्रॉब्लेम आहे तो आपण बघितला की आपल्याला त्यातनं रॅम काढून परत लावली तर आपल्याला तो प्रॉब्लेम गेलेला पण दिसतो. 3 लॉंग बीप येतात. 3 लॉंग बीप येतात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरनं आपल्याला समजतं की हा कीबोर्डच्या कार्डचा एरर आहे किंवा कीबोर्ड तिथं प्रेझेंट नाहीये किंवा माऊस तिथे प्रेझेंट नाहीये. त्याच्यामुळे मग आपल्याला पुढे जाणं बायसमध्ये कुठेतरी एंटर मारायला पाहिजे. काहीच करायला आपल्याला स्कोप राहणार नाही. म्हणून तो अगोदरच एरर देऊ शकतो. आणि जर का काहीच आलं नाही आणि डिस्प्ले पण आला नाही, तर आपल्याला त्यात समजतं की हा पॉवरचा इश्यू आहे. जो +5 जो पॉवर गुड सिग्नल आपण जो म्हणत होता, तो पॉवर गुड सिग्नलच पोहोचला नाही मदरबोर्डला आणि त्याच्यामुळे हा इश्यू आला. आता हे सगळे आपल्याला प्रॉब्लेम आले म्हणजे जर का आपण काम करतोय आणि त्याचं काही हार्डवेअरचा प्रॉब्लेम आहे आणि तो रेक्टिफाय करायचा प्रयत्न करतोय, त्यावेळेला आपल्याला ह्यातनं ऑलमोस्ट कुठला प्रॉब्लेम असेल हे लक्षात येतं आणि मग आपण ते तिथल्या तिथे सॉल्व्ह करणं सोपं होऊन जातं. पोस्ट सिस्टीमचं हे आहे, हे समजून घेण्यासाठी एकदम क्रिटिकल रोल आहे. त्याच्यामुळे बूटचे हे फेल्युअर होणार असतात पुढे जाऊन. ओएस लोड करताना वगैरे ते सगळे प्रिव्हेंट होऊन जातात. अगोदरच काही प्रॉब्लेम हार्डवेअरच्या रिलेटेड आहेत ते लक्षात येऊन जातात आणि ट्रबल शूटिंग पण सोपं होऊन जातं. आता आपण बघूयात की ऑपरेटिंग सिस्टीम आता पॉवर ऑन झाली आहे तर ऑपरेटिंग सिस्टीमला आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय काय गोष्टी येतात. तर स्टेप 1 मध्ये काय होतं, आता पूर्ण हे सगळे बायस वरनं आलेलं आहे. बायस वरनं आल्यानंतर आता आपल्याला सगळीकडे पॉवर ओके, सगळ्या पॉवर ऑन टेस्ट ओके झाली. डेटा ट्रान्सफर झाला, सगळं झालं. बायसने आयडेंटिफाय केलं. इनिशियल व्हिडिओ कार्ड इनिशियलाइज केलं. मग व्हिडिओ कार्डनी बायसची म्हणजे ते सगळं बघितलं आणि आता पुढे आपण आलेलो आहे की आता व्हिडिओ ते काय करतं मग त्याच्यानं व्हिडिओला आउटपुटला एनेबल करून टाकतं. मग पुढची प्रोसेस म्हणजे की व्हिडिओ आउटपुट जे आहे ते मॉनिटर पर्यंत पोहोचेल याची व्यवस्था त्यामधनं केली जाते आणि युजर पहिल्यांदा आपल्याला त्या बूट याच्यावरती कन्फर्मेशन येतं. त्याच्यावरती कन्फर्मेशन येतं आणि कन्फर्मेशन आल्यानंतर आपली स्टेप 2 चालू होते. त्याच्यामध्ये आपण हार्डवेअर व्हेरिफिकेशन त्याच्यामध्ये करत असतो. मेमरी टेस्ट त्याच्यामध्ये रन होते. मग हार्डवेअर इन्व्हेंटरी चेक होते आणि एरर डिटेक्शन होतं. हे पण आपलं झालेलं आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ते प्लग अँड प्ले वाले जे काही कॉन्फिगरेशन आहेत, हॉट प्लग वाले जे काय आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये चेक केले जातात. हेही आपलं झालेलं होतं. पण त्यातलं एक पार्ट आपल्याला हे करायचा राहिला होता, बोलायचा राहिला होता. त्याच्यामध्ये काय होतं, प्लग अँड प्ले कॉन्फिगरेशन मध्ये काय होतं की प्रत्येक ज्या वेळेला ड्रायव्हरचं इनिशियलायझेशन होतंय, ज्या वेळेला हार्डवेअरचं चेकिंग होत असतं, त्यावेळेला त्या प्रत्येक हार्डवेअरच्या ह्याला एक नंबर दिला जातो. IRQ आपण त्याला म्हणूया. तो दिला जातो. मेमरी ॲड्रेस दिला जातो आणि त्याला IO पोर्ट दिले जातात, की जेणेकरून आता त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करायचं आहे. तर IRQ म्हणजे इंटरप्ट सिग्नल येतो. इंटरप्ट सिग्नल क्यू मध्ये असतात ते आहेत ते. त्याला किती प्रायोरिटी द्यायची हे त्या सिग्नलचं ठरवलं, त्या सिग्नलवरनं IRQ वरनं ठरवलं जातं. मेमरी ॲड्रेस त्याला कुठला असणार आहे म्हणजे त्याच्याशी जर का कम्युनिकेशन चालू करायचं असेल तर काय मेमरी ॲड्रेस टाकायचा म्हणजे त्याचं कम्युनिकेशन चालू होईल. मग त्याचे इनपुट आणि आउटपुट पोर्ट काय आहे, प्रत्येक हार्डवेअरच्या रिलेटेड हे गोष्टी केली जाते. यालाच आपण ड्रायव्हर इनिशियलायझेशन म्हणतो. या याच्यामध्ये म्हणजे कशा पद्धतीने त्याच्यावरती कम्युनिकेशन करायचं हे त्यामध्ये ड्रायव्हर मध्ये ती इन्फॉर्मेशन आपण इनिशियलाइज केलेली असते.
त्याचप्रमाणे हॉट प्लग डिव्हाइसेस आहेत, USB सारखे आहेत किंवा हे आहेत, ते अप्रोप्रिएट कंट्रोलर कुठला वापरायचा, काय वापरायचा आहे त्यातून आपल्याला मिळालं असतं. ही स्टेप 3 झाल्यानंतर आपली आता आता तुम्हाला ऍक्च्युअली समोरच्या स्क्रीनवरती ब्लॅक कलरच्या ह्याच्यामध्ये ती माहिती दिसायला लागते. हे सगळे कॉन्फिगरेशन, सगळ्या गोष्टी झाल्यानंतर डिस्प्लेवरती तुम्हाला पहिल्यांदा स्क्रीनची समरी येते. त्याने आतापर्यंत काय काय एक्सरसाइज केला, बायस पासून तिथपर्यंत चालू होण्यासाठी डिस्प्ले देण्यापर्यंत काय काय एक्सरसाइज केला, तर तो सगळा ते हे करतं आणि इथे टाकतात. पहिली इन्फॉर्मेशन आपल्याला काय मिळते, तर सीपीयूचा टाईप कुठला आहे, त्याचा स्पीड कुठला आहे, कॅशेचं कॉन्फिगरेशन काय आहे, रॅम किती आहे, त्याचा स्पीड किती आहे, त्याचं कॉन्फिगरेशन काय किती आहे, ही माहिती मिळते. त्यानंतर स्टोरेज डिव्हाइस त्याच्यावरती कुठले कुठले त्याला सापडले, ती इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असते. त्यानंतर बूट डिव्हाइस सिक्वेन्स करंटली काय कॉन्फिगर केलेला असते, ती इन्फॉर्मेशन ते टाईप करतं. त्यानंतर सिस्टीमचे टाइम सिमॉस मधला काय आहे, डेट टायमिंग काय आहे, ते तिथे डिस्प्ले करतं. आणि तुम्हाला ऍडव्हान्स सेटिंग मध्ये व्हर्च्युअलायझेशनसाठी काय सपोर्ट स्टेटस असतात, ते सगळे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं. हे तुमचं फर्स्ट स्क्रीन येतं. एवढ्या टेस्ट झाल्यानंतर एवढ्या काही सेकंदामध्ये मी जे काही अर्धा एक तास बोललो, पाऊण तास बोललो, त्या पाऊण तासातला हे काही काही सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला ह्या स्क्रीनवरती येऊन तुमच्या पुढे ओएस इन्स्टॉल बूट हे व्हायला सुरुवात होते. मग आता स्टेप 5 काय असते, बूट डिव्हाइस सिलेक्शन होतं. आता बूट डिव्हाइस सिलेक्शन मध्ये आपण मगाशी बघितलं की प्रायमरी डिव्हाइस जे दिलेलं असतं त्या बायस मध्ये त्याच्याप्रमाणे ते बघतं आणि आणि मग ते त्याप्रमाणे काय करतं, त्या कुठल्या ऑर्डरचा आहे, कुठला मीडिया आहे, याचा सगळा अभ्यास करून ते ओएसच्या ह्याला जातं. मग तो तिथे त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्या डिव्हाइसमध्ये प्रायमरी डिव्हाइसमध्ये पहिल्यांदा गेला की तो पहिल्यांदा बघतो की एक स्पेशल सिग्नेचर असते. जी सिग्नेचर असते ह्या कोडनी लिहिलेली असते, OX55AA. हा कोड तो बघतो की त्याच्यापासून पुढे त्याला बुटिंगचं प्रोसेस बूट इथं आहे, म्हणजे ह्याच्यापासून तुला बूट करायचंय हे त्याला समजतं त्या ह्या सिग्नल शोधून. आणि मग तो बूट सोफ्टवेअर त्या मास्टर बूट रेकॉर्ड मधनं शोधून काढतो आणि त्या ह्याच्याप्रमाणे बूट कोड जो आहे तो मेमरीमध्ये टाकायला सुरुवात करतो. आता जनरल जे बूटिंगचे डिव्हाइसेस आहेत त्याचा सिक्वेन्स कसा असतो, एक तर रिम्युएबल पहिले डिव्हाइसेस, नंतर ऑप्टिकल डिव्हाइसेस असतात, CD रोम वगैरे असतात, मग प्रायमरी हार्ड ड्राईव्ह असते आणि मग काही सगळ्यात शेवटचा जो आहे पार्ट तो म्हणजे नेटवर्क बूट असतो. आता ज्या वेळेला आपण नवीन कम्प्युटर किंवा नवीन सिस्टीम इन्स्टॉल करत असतो त्यावेळेला आपल्याला हे रिम्युएबल डिव्हाइस किंवा ऑप्टिकल मीडिया हा पहिला ऑप्शन येतो. कधी येतो की ज्या वेळेला त्याची हार्ड ड्राईव्ह एकदम नवीन आहे, वेगळी आहे, त्याच्यावरती काहीच बूट सिक्वेन्स नाही, काहीच त्याला मिळालेलं नाहीये, त्यावेळेला हा ऑप्शन देतो की जेणेकरून तुम्हाला बूट करण्यासाठी एक्सटर्नल ड्राईव्ह, एक्सटर्नल CD किंवा एक्सटर्नल पेन ड्राईव्ह लावून तुम्हाला बूट करता यावी सिस्टीम आणि मग तुम्हाला ओएस त्याच्यावरती लोड करता यावी हार्ड डिस्क वरती किंवा हार्ड डिस्कला फॉर्मॅट करून तुमच्या फॉर्मॅट करणे आणि त्याला त्या ह्याच्यामध्ये आणणे, हे जे काम आहे हे आपल्याला त्यातनं करायला येतं. आणि ते सगळंच नाही सापडलं तर सगळ्यात शेवटी आपल्याला नेटवर्क बूट जे आहे, नेटवर्क बूट म्हणजे नेटवर्कच्या केबलच्या मार्फत बुटिंग होणार. मग ते कुठले तरी दुसरे डिव्हाइस त्याला कनेक्टेड असतं आणि तो त्याच्यावरनं आपण ती इन्फॉर्मेशन घेऊन इथे बूट ओएस लोड करायला आपण सुरुवात करतो. आता हे झाली 5वी स्टेप ज्याच्यामध्ये सुरुवात झाली, अजून ऑपरेटिंग सिस्टीम तिथे लोड झालेली नाहीये. मग त्याच्यामध्ये काय होतं, बूट लोडरचं एक्झिक्युशन पार्ट चालू होतं. मग याच्यामध्ये बायस कडनं कंट्रोल जे आहे त्या बूट लोडर कडे जातं. आपण सगळ्यात लेक्चरला सुरुवात केली त्यावेळेला बूट लोडर आणि बूट ह्याच्यावरती बोललो होतो. ती प्रोसेस इथनं चालू होते. आता ह्याच्या मागे एवढ्या प्रोसेस झाल्यानंतर मग तिथे चालू होते.
मग जनरली ग्रब वगैरे असतं ते लिनक्स साठी असतं. विंडोज साठी तुमचा बूट मॅनेजर असतो. तो बूट मॅनेजर त्या बूट सेक्टर मध्ये जातो आणि तिथनं सिलेक्ट करतो ते डिव्हाइस आणि त्याचा कर्नल लोड करायला सुरुवात करतो. कर्नल म्हणजे त्या कर्नलचा अभ्यास तुम्ही स्वतः करायचा. ओएसचा एक कर्नल असतो, तो मेमरी मधनं तो तिथनं काढून मेमरीकडे पाठवायचा. हे काम हे त्या कर्नल लोडिंग मध्ये होतं. त्याच्यानंतर मग हार्डवेअर जे आहे त्या कर्नल इनिशियलाइज करतं, त्यावरती डिव्हाइस ड्रायव्हर्स आणि त्याचं हार्डवेअरचं एक लेयर फॉर्म, हार्डवेअरचा कम्युनिकेशनचा लेयर त्याच्यामध्ये बायसच्या थ्रू त्याच्यामध्ये तयार होतो. लेयर तो मॅनेज केला जातो आणि मग त्याचं हार्डवेअर बरोबरचं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होऊन मग ऍक्च्युली तुमची ओएस ट्रान्सफर व्हायला सुरुवात होते. या स्टेजला काय होतं तर कम्प्युटरनी फुल्ली ट्रान्सफर झालेलं असतं बायसवरनं ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आणि स्क्रीनवरती टिपिकली तुम्हाला त्या ओएसचा असा लोगो किंवा तो ओएस लोड होतीये तो लोगो किंवा ती लोड चालू आहे, प्रोसेस चालू आहे ओएसची, वेट फॉर सम टाइम वगैरे जे काही स्क्रीन येतं ते तुम्हाला पहिल्यांदा त्याच ह्याच्यावरती यायला सुरुवात झालेली असते. तर आता त्यामधनं बायस किंवा फर्मवेअरचं काम त्यामधनं संपलेलं असतं आणि ते तिथं जातं. आता स्टेप 7 जी आहे ती ऑपरेटिंग सिस्टीम ऍक्च्युअली रनिंग प्रोसेसमध्ये यायला लागते. दिस इज अ बूट प्रोसेसची फायनल आणि कम्प्लीट हे आहे, ज्याच्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे लोड झालेली असते आणि मग त्याचे सिस्टीम सर्व्हिसेस किंवा युजर ऑथेंटिकेशन, त्यानंतर डेस्कटॉप एन्व्हायरमेंट किंवा कमांड लाईन हे सगळं त्याच्यामध्ये लोड झालेलं असतं आणि ते जे स्टार्टअपचे ऍप्लिकेशन जे आहेत ते तुम्ही एक्झिक्यूट करू शकत असता. नेटवर्क कनेक्शन एस्टॅब्लिश झालेले असतात तोपर्यंत, जेणेकरून तुम्ही इंटरनेटला त्याच्यामध्ये हे होऊ शकता. आणि अशा पद्धतीने ही बुटिंगची प्रोसेस एक्झॅक्टली संपून आपली ऑपरेटिंग सिस्टीम तिथं इन्स्टॉल झालेली आहे. आता एकदा इन्स्टॉल झालेली आहे तर बरेचदा काय होतं, आपण एखादं सॉफ्टवेअर टाकतो किंवा काहीतरी टाकतो आणि आपल्याला ते सांगतं की रिस्टार्ट करा सिस्टीम. रिस्टार्ट करताना मग 2 टाईपने रिस्टार्ट करता येते आपल्याला. एक तर आपण पूर्णपणे शटडाऊन करतो सिस्टीम आणि परत पॉवर ऑन पासून चालू होते आणि अजून एक आहे ती वॉर्म बूट केली जाते. आता दोघांमधले डिफरन्स काय कोल्ड बूट आणि वॉर्म बूट मधला तो आपण बघूयात. कोल्ड बूट मध्ये काय होतं की पॉवर ऑन ऑन करण्यापासून, त्याला आपण हार्ड बूट पण म्हणतो, तिथनं सुरुवात होते. मग त्याच्यामध्ये बायसचं जे काय आतापर्यंत आपण जे काही बोललो ते बोललेल्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं रन होतात. पॉवर गुड सिग्नल पासून ते ओएस लोड होऊपर्यंत सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामध्ये पोस्ट पण ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये होतात आणि मग ओएस ती पूर्ण लोड होऊन तुम्हाला दिसते. पण वॉर्म बूट मध्ये काय होतं की थोडस फास्ट एक्सपिडिट केलेली सिस्टीम आहे रिस्टार्ट करण्याची, ज्याच्यामध्ये आपण कंट्रोल आल डिलीट किंवा रिसेट बटन दाबून आपण ते करतो. त्यावेळेला पॉवर गुड सिग्नल जो आहे तो किंवा पोस्ट सिग्नल आहे, पोस्ट सिक्वेन्स आहे, तो सगळा स्किप केला जातो आणि त्याच्याऐवजी फक्त ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यावरती डायरेक्टली लोड व्हायला सुरुवात होते. कोल्डला साधारण याला एक 20-30 सेकंद लागतात ही पोस्टचं वगैरे प्रोसेस होऊन येण्यासाठी. पण याच्यामध्ये वॉर्म बुटिंग मध्ये तुमची ती 30 सेकंदाची प्रोसेस स्टॉप केली जाते. त्याच्यावेळी डायरेक्टली ऑपरेटिंग सिस्टीम जी रॅम मध्ये आहे ती रॅम मधनं डायरेक्टली परत हे करून चालू करण्यात येतं. या वॉर्म बूट मध्ये मेमरीचे कंटेंट जे आहेत ते पार्शली प्रिझर्व करून ठेवलेले असतात ज्या वेळेला तुम्ही रिबूट करत असता सिस्टीम, किंवा ज्या वेळेला तुम्ही ज्या वॉर्म बूट कधी करता येतं ज्या वेळेला पहिल्यांदा ती ओएस म्हणजे ते तुमचा डेस्कटॉप चालू आहे, चालू असतानाच तुम्हाला वॉर्म बूट करता येतं. तुम्ही जर का पॉवर ऑफ असताना पॉवर ऑन पासून सुरुवात केली
तर इट इज ऑलवेज कोल्ड बूट असतं. तर ते कधी कधी कोल्ड बूट करायचं, कधी वॉर्म बूट करायचं, हे नॉर्मल आहे. तुम्हाला तर आयडिया आली की ज्या वेळेला एखादं मायनर सॉफ्टवेअर वगैरे टाकतो किंवा काही ऍप्लिकेशन रिस्पॉन्स आपल्याला देत नाही, त्यावेळेला आपण वॉर्म बूटला जातो जेणेकरून आपला टाइम वाचावा म्हणून. आणि ज्या वेळेला पहिल्यांदा सुरुवात करतो त्यावेळेला कोल्ड बूटनीच होतं. काही एरर आपल्याला ज्या वेळेला येतात, ग्राफिक्सच्या का आहेत, कीबोर्ड माऊसच्या आहेत किंवा डिस्प्लेच्या रिलेटेड आपल्या याच्या रिलेटेड आहे, त्यावेळेला मग आपल्याला कोल्ड बूट करावं लागतं. रॅम रॅम त्याचं कम्प्लिटली क्लिअर करायची आहे, रॅम मुळे काहीतरी अडतंय, त्यावेळेला आपल्याला कोल्ड बूट करावं लागतं. आणि एक सगळी सिस्टीम हँग झाली किंवा फ्रोझन झाली, त्यावेळेला आपण एक कोल्ड बूटचा ऑप्शन घेतो, काहीच होत नाही तेव्हा. आपल्याला ऍक्सेस कसा करायला येतो बायसला जाण्यासाठी, तर मगाशी सांगितलं, तुम्ही रिस्टार्ट करा कॉम्प्युटर. बूट स्क्रीन वरती डिस्प्ले मॅन्युफॅक्चररचा लोगो येतो, त्याच्याप्रमाणे खाली दिलेले आहेत बघा. डेल साठी कॉमन की जे आहे ते F2 किंवा F12 आहे, HP साठी F10 किंवा एस्केप आहे, लेनोवा साठी F1 F2 आहे, आसूस साठी F2 आहे, त्यानंतर किंवा डिलीट आहे. एसर साठी परत F2 किंवा डिलीट आहे, आणि MSI साठी डिलीट आहे. अशा नॉर्मल एवढ्याच आहेत त्याच्यामध्ये. आणि कुठल्याही बायसला काही चेंज केले तर पहिल्यांदा त्याला सेव्ह करावं लागतं. सेव्ह केल्याशिवाय तुम्हाला पुढे गेला तर त्या स्क्रीनवरचं सेव्ह होत नाही. तुम्ही जे काही चेंजेस केले ते जुने चेंजेस तसेच राहतात. त्याच्यामुळे दरवेळेला F10 दाबून आपल्याला बायस मधले काही अपग्रेडेशन करत असो तर ते तुम्हाला हे करावं लागतं. बायस कॉन्फिगरेशन सेटिंग्स, तुम्ही बायसचं स्क्रीन बघितलं की तुम्हाला आयडिया येऊन जाईल. त्याच्यामध्ये मेनली असतात ते सिक्युरिटीच्या रिलेटेड असतात. एक युजर पासवर्ड असतो आणि एक सुपरवायझर पासवर्ड असतो. युजर पासवर्ड जो असतो तो जर का टाकलेला असेल तर त्याला बायसचे चेंजेस करणं पॉसिबल होत नाही. ते राईट सगळे सुपरवायझरच्या पासवर्डनी होतात. त्यानंतर क्रिटिकल हार्डवेअर जे असतात कॉन्फिगरेशन, म्हणजे बूट प्रायोरिटी चेंज करणं आहे किंवा USB वापरायला देणं किंवा USB पोर्ट वापरायला रिस्ट्रिक्ट करणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सुपरवायझर पासवर्डनीच होतात. बाकीच्या ज्या आहेत सिमॉस क्लीन करणं वगैरे, ह्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या युजर पासवर्डनी बायस मध्ये जाऊन तुम्ही करू शकता. बूट ऑर्डर आणि डिव्हाइस कॉन्फिगरेशन हा एक मेजर पार्ट येतो ह्याच्यामध्ये बायसमध्ये. तर तुम्हाला त्याच्यामधले जे कॉम्पोनंट्स असतात, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बायसला जाता त्यावेळेला हा मेजर पहिल्यांदा पार्ट येतो की बूट सिक्वेन्स काय ठेवायचा आहे. मग बूट सिक्वेन्सचा एक वेगळा टॅब आहे, त्या टॅब मधनं मग आपल्याला कुठला बूट सिक्वेन्स हे वरती खाली करून, ॲरोनी वरती खाली करून आपल्याला तो सिलेक्ट करता येतो. त्याला एंटर करून F10 केलं की तो सेव्ह होऊन जातो. त्याप्रमाणे आणि मग लगेच रिस्टार्ट होतो कम्प्युटर आपला. आणि रिस्टार्ट झाल्यावरती तो जो काय बूट डिव्हाइस आपण सिलेक्ट केलाय तिथनं प्रायमरी म्हणून सिलेक्ट केलाय त्याच्यामधनं त्याचं ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल व्हायला त्या आपलं चालू होण्यासाठी मदत होते. डिव्हाइस कॉन्फिगरेशनचे त्याच्यामध्ये ऑप्शन्स असतात वेगवेगळे बायसच्या स्क्रीनवरती. तर त्याच्यामध्ये कॉम्पोनंटचं मॅनेजमेंट येतं, त्यांना एनेबल करणं, डिसेबल करणं, नेटवर्क पोर्ट. जर काय असं होऊ शकतं आपल्याकडे की मदरबोर्ड वरती पण ग्राफिक्स कार्ड आहे आणि तुम्ही एक्सटर्नल ग्राफिक्स कार्ड पण लावलेलं आहे, मग त्या केसमध्ये कुठलं वापरायचं पहिल्यांदा प्रायमरी. तर त्यावेळेला तुम्ही एक्सटर्नल ग्राफिक्स कार्ड जे लावलेलं आहे कार्डच्या स्वरूपामध्ये त्याला आपण ऑन करू शकतो. आणि जे मेन ऑनबोर्ड ग्राफिक्स कार्ड आहे त्याला आपण डिसेबल करू शकतो, जेणेकरून जे काही डिस्प्ले असेल तो डिस्प्ले जो आहे तो त्या ग्राफिक्स कार्डच्या माध्यमातून चालेल, नॉट ऑन द दॅट हे. तशा पद्धतीचे कॉम्पोनंट मॅनेजमेंट त्याच्यामध्ये होतात. परफॉर्मन्स सेटिंग जे असतात
मग परफॉर्मन्स सेटिंग मध्ये रॅमला शॅडोइंग करणे किंवा प्रोसेसरचा क्लॉक जो स्पीड असतो, जनरली आपल्याकडे आत्ताच्या मशीन्स मध्ये ऑटोमॅटिक थ्रेडिंग आणि ऑटोमॅटिक क्लॉक स्पीड वाढवणं हे होतं. पण जुन्या याच्यामध्ये त्याला आपल्याला जर का जास्त ग्राफिकल किंवा जास्त सीपीयू वरती लोड येईल असं काही करणार असो आपण, तर त्याच्यामध्ये क्लॉक स्पीड वाढवला जायचा. पण क्लॉक स्पीड वाढवण्याचा डिसएडव्हान्टेज हा पण आहे की तो जेवढा तुम्ही क्लॉक स्पीड वाढवता तेवढं हीटचं डिसिपेशन जास्त होतं. त्याच्यामुळे ते लो ठेवण्यासाठी तुमच्या कमी सीपीयूचा यूज होणाऱ्या ऍप्लिकेशन ज्या वेळेला वापरतात त्यावेळेला तो हे क्लॉक स्पीड कमी असावा असं पकडून आपल्याला जाता येतं. आणि पॉवर मॅनेजमेंट त्याच्यावरनं करता येते की हायबरनेट मोड ठेवायचा आहे नाही ठेवायचं, वेकअप फंक्शन ऑन ठेवायचं आहे नाही ठेवायचं, बॅलन्स बॅटरीचा परफॉर्मन्स, हे सगळे जे पॉवर मॅनेजमेंटचे मॅक्सिमम टूल्स जे आलेले आहेत ना, ते जुन्या बायस मध्ये नसून आपल्या नवीन फर्मवेअर वाला जे काही हे आहे ग्राफिक वाला जे हे आहे बायस आलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जातात. युएफ मध्ये आलंच लगेच त्याचं नाव, युनिफाईड एक्सटेन्सिबल फर्मवेअर इंटरफेस. तर याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस आहेत बायस पेक्षा. तो आत्ताचा एक ऍडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितला. तसाच तो आहे की याच्यामध्ये ग्राफिकल इंटरफेस असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा डायग्नोस्टिक कॅपॅबिलिटी वाढलेल्या आहेत. सिस्टीमचं ऍडमिनिस्ट्रेटिंग ट्रबल शूटिंग अजून इझी झालेलं आहे. त्यानंतर परफॉर्मन्स त्याच्यामुळे ओव्हरऑल ह्याचा वाढलेला आहे, कारण याच्यामधला जो काही काय म्हणता येईल त्याच्यामधली जागा म्हणजे जी काय IRQ जे आहेत, इंटरप्ट सिग्नल्स आहेत, त्याचे साईज वाढवलेलं आहे. त्याच्यानंतर बरेचसे चेंजेस त्याच्यामध्ये केलेत. त्याच्यामध्ये म्हणजे जो डाऊन टाइम होतो मेंटेनन्सच्या वेळेला किंवा अपडेटच्या वेळेला तो कमी झालेला आहे. त्याच्यामध्ये ऍडव्हान्स सिक्युरिटी फीचर्स अजून दिलेले गेलेले आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बायस वरती हार्ड डिस्क, प्रायमरी हार्ड डिस्कचं लिमिटेशन 2.2 TB एवढंच होतं. आता काल कोणीतरी प्रश्न विचारला होता आपल्याला की तुम्हाला हे का माहिती असायला पाहिजे, मागचं काय होतं ते. तर आता अशा टाईपचे प्रॉब्लेम आपल्याला बरेचदा येतात. तिथे 2.2 TBच्या पेक्षा जास्त हार्ड ड्राईव्ह आहे आणि ती आपल्याला ऍक्सेस करायला येत नाही. त्याच्यामधनं ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल होत नाही, ती हँग होऊन म्हणजे ती जातच नाही पुढे. मग आपल्याला हे माहिती आहे आता की बायसमध्ये हे लिमिटेशन होतं. मग त्यासाठी आपल्याला पार्टिशनची साईज किती ठेवायला पाहिजे, काय ठेवायला पाहिजे, याची सगळी गणित आपल्याला त्याच्यावरनं लावायला येत होती. आता आता असा प्रॉब्लेम तुम्हाला लवकर सापडणार नाही. पण जिथं जुन्या सिस्टीम असतील तिथं तुम्हाला असा प्रॉब्लेम नवीन हार्डवेअर लावताना होऊ शकतो. तो बघून घ्यावा. तर तेच परत आहे की याचा फायदा काय झालेला आहे. तर बरेच आपण बोलणं झालेलंच आहे याच्यामध्ये. आता एक प्रोसेस आपली सांगायची राहिली. आपला टाइम आता खूप पुढे निघून गेलाय, कारण आपण कालचं मदरबोर्डचं लेक्चर पण पुढे कंटिन्यू केलेलं होतं. हा माझ्यामध्ये शेवटचा पॉइंट आहे. तर अजून एक 2-4 मिनिटं असतील तर आपण बायस फ्लॅशिंग प्रोसेस जी आहे ती समजून घेऊ. ती कशासाठी असते ती समजून घेऊ. बायस फ्लॅशिंग प्रोसेस म्हणजे काय असते की बायस म्हणजे आपण आता मगाशी बोललो की इट्स अ फर्मवेअर, बरोबर आहे. आता हे फर्मवेअर कधीतरी अपग्रेड करावं लागतं. नवीन काही चेंजेस झालेले असतील मदरबोर्डच्या वरती, नवीन काही कार्ड लावल्यानंतर आपल्याला ते करावं कधीतरी लागतात. तर ती करण्यासाठी आपल्याला काय प्रोसेस असते ही आपण इथनं शिकून घेणार आहोत. आता बायस म्हणजे ही मी म्हणलं होतं तुम्हाला की इलेक्ट्रॉनिक इरेजेबल प्रोग्रामेबल रीड ओनली मेमरी आहे. त्याला आपण EEPROM असं म्हणतो. इलेक्ट्रॉनिकली इरेजेबल प्रोग्रामेबल, म्हणजे नुसतीच इरेज नाही होत तर त्याला आपल्याला परत प्रोग्राम पण करायला येतो. आणि जेव्हा प्रोग्राम करतो त्यावेळेला तो रीड ओनली मेमरी म्हणून होतो.
त्याच्यामध्ये परत परत तुम्हाला प्रोग्राम करण्यासाठी वेगळं यंत्र लागतं. त्या यंत्रामध्ये लावून ती बायस आपल्याला अपग्रेड करायला येते. अपग्रेड नाही म्हणता येणार, आपल्याला त्याला फर्मवेअरचे चेंजेस किंवा व्हर्जन वाढवणं असं आपल्याला त्याच्यामधनं करणं पॉसिबल होऊ शकतं. आता प्रिपरेशन काय करावं लागतं, तर सगळ्यात पहिल्यांदा जो डेटा त्याच्यावरती आहे बायस मध्ये आहे, तो बायस मधला डेटा तसाच ठेवावा लागतो. आता इथे परत आपलं इन्व्हेस्टिगेशनचा सगळा पार्ट येतो. ज्या वेळेला मी एखादी फर्मवेअर अपग्रेड करायला जातो, त्यावेळेला मला जर का जमतंय तर हॅकरला सुद्धा जमणार आहे ती गोष्ट. आणि हॅकर त्याचे कोड आता आता तुम्हाला त्या डिव्हाइस मध्ये लावायची आत्ताच्या घडीला ती गरज पडत नाही. तुम्ही फर्मवेअर अपग्रेड इथं बसून सुद्धा तुमच्या कॉम्प्युटर चालू करून तुम्ही त्याच्यामधनं तुमच्याच बायसला अपग्रेड करू शकता. पण मग जर का आपण आपल्या बायसला अपग्रेड करू शकतो, तर हॅकर पण आपल्या बायसला अपग्रेड करू शकणार आहे. आणि ज्या वेळेला तो तिथे बायसला अपग्रेड करणार, त्यावेळेला त्याचा जो काही कोड आहे, त्याला जो काही मलिशियस ऍक्टिव्हिटी करायची आहे पुढची, ते सगळं तो तिथे टाकून ठेवणार आणि त्याला पाहिजे त्यावेळेला त्याला ऑन करून प्रोग्राम रन करणार. तो मेमरी बरोबर विंडोज इन्स्टॉल होती त्याच्याबरोबर तो इन्स्टॉल पण करून टाकणार. तर हे आपल्याला समजून घेणं पण तेवढंच गरजेचं होईल. म्हणून आपण हा बायसचा प्रोग्राम, बायसच्या रिलेटेड सगळ्या समजून घेतली इन्फॉर्मेशन. मग ती जी काय नवीन आपल्याला एकदा आपण बॅकअप घेतला असेल, बॅकअप घेतल्यानंतर आपल्याला तो जे काय नवीन व्हर्जन आहे ते डाउनलोड करून घ्यावं लागतं. ऑफिशियल मॅन्युफॅक्चररच्या वेबसाईटवरनं करून घ्यावं लागतं. आणि मग त्याला युएसबीच्या पेन ड्राईव्ह थ्रू आपल्याला ते त्याच्यामध्ये एक्झिक्युशनला टाकायला येतं. आणि मग ते व्हेरीफाय करायला पाहिजे की जे काय आपण टाकलेलं व्हर्जन होतं ते प्रॉपरली झालेलं आहे. आणि ते त्याच्यामुळे आता बाकीचे सगळे लॉग्स वगैरे मेंटेन केलेले गेलेले आहेत. तर आपला हे शेवटचा पार्ट होता. तुम्ही थोडं जास्त वेळ थांबल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपलं आजचं लेक्चर संपलेलं आहे. कोणाला काय क्वेरी असतील, क्वेश्चन असतील, तुम्ही आत्ताही विचारू शकता किंवा नंतरही विचारू शकता. सर क्वेरी तशी नाहीये, फक्त एक रिक्वेस्ट होती. ते जे हार्डवेअर कंपोनेंट्स आहेत त्याचे जर इमेजेस वगैरे काही मिळाले रेफरन्ससाठी, तर मग ते थोडंसं लेक्चरमध्ये अंडरस्टँडिंगला बेटर होईल. हार्डवेअर कॉम्पोनंट मिळाले म्हणजे काय? म्हणजे आता रॅमचे आता म्हणतात ना, आता काही जनरेशन झालेले आहेत, तर मग जुने जे आपले DDR1 रॅम होत्या त्या फारच बारीक असायच्या, आणि आता जे नवीन आले ते फारच अगदी एकदम RGB वगैरे वाले असतात. तर त्याच्यामध्ये थोडंसं रेफरन्ससाठी असलं तर, किंवा मदरबोर्ड झाले तशा पद्धतीने म्हणजे रिक्वेस्ट होती, पॉसिबल असेल तर. नाही, ते पॉसिबल आहे. फक्त आता हे आपण जो टॉपिक घेतोय त्या टॉपिक मध्ये ते बसत नाही. आपण ज्या वेळेला प्रॅक्टिकली करू ना, त्यातल्या काही काही गोष्टी माझ्याकडे स्वतःकडे सेव्ह करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे आहेत त्यावेळेला आपण ते दाखवू शकतो. चालतंय. आज लोकसंख्या कालच्या पेक्षा खूप कमी होती तर दिसते. एकंदरीत त्या लोकांनी मेंबर्सनी हे नाही आले, 8च लोक आहेत आज. एनिवे, चालेल. अजून काही क्वेरी नाही ना कोणाची? चालेल, मग आपण आता थांबूया ते लेक्चर. आता नेक्स्ट वीक मध्ये आपण भेटूया. थँक्यू. Thank you, sir. Good night. थँक्यू सर. Thank you, sir. Good night.